हो, रोहित माने काय फटका सजवलाय पहा. बघतच राहावं असं वाटणारा फटका. यावेळेला आपटलेला चेंडू समोर फटका खेळायचा होता रोहित यांना. बॉल झाला आदळलाय. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या. यावेळेला चांगला बॉल फटका सजवलाय रोहित यांनी. फिल्डर आहे, झेल घेण्याचा प्रयत्न, झेल त्याच्याकडून निसटलाय आणि एकाच धावेवरती आता मात्र समाधान मानावं लागतंय. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका पाहायला मिळाला. रोहित माने यांच्या बॅट मधून बॉल निघून जाईल मैदानाच्या बाहेर 2 धावांचा. हो, यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवलाय रोहित माने यांनी आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. यावेळेला फटका सजवलाय ऑन साइडला रोहित माने यांच्या बॅट मधून आणि आता मात्र एकच धाव पूर्ण. परळच्या या ऐतिहासिक अशा कामगार मैदानावरती मात्र या सुंदर बॉल, चांगली पिचिंग पाहायला मिळते यावेळी. सध्याच्या घडीला मात्र या शिवडी विधानसभेतून हे नाव मात्र समोर येत आहे आणि या वेळेला बॅटची आउटसाइड एज घेऊन बॉल सरळ विक्रांत जाधव म्हणजे विकेट किपर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा बॉल आणि पहिला धक्का लागेल. केतनला माघारी परतावं लागेल. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात मात्र हा पहिला विकेट गमावलाय. 38 धावांचा हा पाठलाग आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यातून मात्र आलेली पहिली विकेट एक महत्वपूर्ण सफवन विकेट. हो, वेगवान बॉल होता. परत एकदा मात्र पुल करायचा प्रयत्न, तिकडे मात्र अपयशी होतोय. संकेत एक क्वार्टर फायनल बघणार आहोत. इथे मात्र कोण जिंकतंय हे सगळ्यात महत्वाचं, कारण या अगोदरच्या मॅच मध्ये चांगला चेंडू, पहिल्या चेंडूवर निर्धाव आणि दुसरा चेंडू या वेळेला हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे बॉल खाली आलाय आणि एक अप्रतिम कॅच पकडली जाते. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक यश मिळतंय ते मात्र रोहित माने यांना. चर्चा आहे या खेळाडूची, चर्चा आहे त्याच्या गोलंदाजीची. चांगला वेग आणि त्याचबरोबर लाईन आणि धोनी तसेच आमचे विक्रांत जाधव अपील केली गेली. हो, यावेळेला आणखीन एक चेंडू प्रचंड वेगात हाताळलाय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. हो, यावेळेला प्रचंड वेगात बरोबर गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक चेंडू. पुढचा बॉल आता उसळी घेतली आहे. बॉल पडला आणि पडल्याने हो, यावेळेला पडला, फिरला, बॉल गेलाय बरोबर फिल्डरच्या हातामध्ये आणि आता विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज मनीष आउट म्हणजे 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती टीमच्या 14. 2 गडी बाद, अवघ्या 2 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. आपण पाहिलं तर रोहित माने लालबाग एक्सप्रेस. यावेळेला चांगला बॉल, फिल्डर तैनात आहे, धाव घेण्याचा प्रयत्न करत होता यश कांबळे आणि आता धावबाच्या स्वरूपात यश आउट होताना पाहायला मिळेल. विकेट. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स आहे या गोलंदाजाकडे. हो, यावेळेला फटका सजवलाय, फटका फसलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील का पाहायचंय आणि अगदी सोपा झेल. अनिकेत चव्हाण अंड्या बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट महत्वाची होती आणि तीच विकेट रोहित मानेने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. आणि तसेच शिवसेना शाखा क्रमांक 202. हो, प्रचंड वेग, प्रचंड वेग, वेगावरती स्वार, दांडी गुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. बॅटर आउट, डीजे ऑन. ओ, यावेळेला दांडी गुल आणि या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरलाय लालबाग एक्सप्रेस माने या नामाने. हो, यावेळेला प्रचंड वेगात हाताळला होता. समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. श्याम यांना मन बनवलं होतं पण डॉट बॉल पुढे आले. फटका खेळलाय मिड ऑफ मध्ये, फिल्डर थ्रो केलाय आणि आता विकेट. श्याम सोलंकी देखील आउट होताना पाहायला मिळतील. म्हणजे 4 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 18.